86 साली हॅले धूमकेतू आला होता. तर त्यावेळेला त्या धूमकेतूचे मार्ग रोजच्या रोज नोट डाउन करणे, तो कुठून कुठे चाललाय, किती अंतर पोहोचलेला आहे, किती डिग्रीवरती पोहोचलाय, त्याची दृश्यप्रत काय आहे, असा सगळा त्याचा ट्रॅक हा ठेवलेला होता. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तारका समूहांचे नकाशे काढणं, त्यांचा अभ्यास असं त्यावेळेला मी करत असे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जी ज्योतिर्विद्या परिसंस्था म्हणून आहे, जी आयुकाशीही निगडीत आहे, तिथे सगळा खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो आणि भारतातली अव्वल दर्जाची संस्था ही पुण्यामध्ये आहे. तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याला नक्की जॉईन व्हा. खूप छान प्रोग्राम्स असतात. तिथे मी जॉईन झालो. मग तिथे रात्रीच्या वेळेला हे तारे दाखवणं, त्यांची माहिती सांगणं वगैरे असे सगळे प्रोग्राम्स असतात. तिथे मी जॉईन झालो. त्याच्यानंतर मग डॉक्टर जयंत नारळीकरांची पुस्तकं, इतर गोष्टी असं करता करता खगोलशास्त्राची आवड माझी वाढली. त्याच्यातलं वाचन वाढलं. अभ्यास म्हणण्या इतकं मी फार मोठा काही केलेला नाहीये, पण वाचन खूप झालं. त्याच्यातले काही हे प्रयोग वगैरे असे केले. आणि एकदा भीमरूपी महारुद्र हे वाचताना असं मला काहीतरी क्लिक झालं की अरे हे तर सगळं धूमकेतूचं वर्णन दिसतंय. आणि मग माझ्या डोक्यात ते असा एक स्पार्क आला की याच्यावरती आपण काहीतरी जास्ती अभ्यास करून आपण एक त्याचं काहीतरी एक फॉर्म काहीतरी व्यवस्थित करूयात, त्याची काय अनॉलॉजी आहे अशी करूयात. त्या दृष्टीने मी हा आजचा प्रोग्राम केलेला आहे. आता याची थोडीशी पूर्वपीठिका द्यायची झाली तर खरं तर विज्ञानावर आधारित अनेक काल्पनिक कथा आहेत. पूर्वीच्या काळी कार्ल सेगन, त्याच्यानंतर जुल्स वर्न किंवा एच.जी. वेल्स अशांच्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. हल्लीच्या काळामध्ये डॉक्टर नारळीकर, निरंजन घाटे, बाळ फोंडके असे थोर लोक सध्याही आहेत. ज्या वेळेला म्हणजे वैदिक संस्कृतीपर्यंत हा सगळा इतिहास जर मागे बघितला, वैदिक संस्कृतीमध्ये ज्या काळामध्ये झाला त्या काळामध्ये खगोलीय वस्तूंची, खगोलीय जे काय तारे ग्रह वगैरे होते यांची निरीक्षणं खूप केली गेली. ही निरीक्षणं पुराणांमध्ये कथारूपाने लिहिली गेली. आता कुठलीही गोष्ट जर म्हटली ना, अगदी भयानक काल्पनिक, तुम्ही काय वाटेल तो वेडा वाकडा किती विचार करा, पण तो विचार करण्यामागे कुठेतरी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादी भौगोलिक स्थान हे कुठेतरी प्रत्यक्षात असतं. बाकी तुमचा कल्पना विलास कितीही चालू देत, कितीही अतिशयोक्ती करा, त्याच्या मागे तुम्हाला ही एक गोष्ट काहीतरी सापडणारच. थोडक्यात सांगायचं म्हणजे माणूस जी कल्पना करू शकतो त्याच्या मागे त्याने ज्ञानेंद्रियांनी पाहिलेली, ऐकलेली, चव घेतलेली काहीतरी एक वस्तू अस्तित्वात असतेच. आता या वैदिक काळातल्या गोष्टी, या ज्या खगोलीय घटना गोष्टी आहेत, या सगळ्या कथारूपाने पुराणांमध्ये लिहून ठेवल्या. तर पौराणिक गोष्टी म्हणजे काही टाकून द्यायची गोष्ट नाहीये असं मी अगदी स्पष्ट म्हणतो. कारण ज्या गोष्टी पौराणिक होत्या ना, त्या गोष्टी आज वास्तवात येताना दिसतायत आपल्याला, आपण त्या वास्तवात आणतोय. अगदी खगोल ज्या अंतराळामधला, यानामधला वास्तव्य अंतराळातलं, ही कवी कल्पना एका काळी होती असेल, पण आज ते प्रत्यक्षात आलेलं आहे. पण तरी सुद्धा ते यान ते कुठून जातं, कसं जातं, त्याचं काय मेकॅनिक्स आहे, त्याची ट्रॅजेक्टरी, त्याचं इंधन, ह्याच्याबद्दल आपल्याला शस्प काही माहिती नसतं. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण पेपर वाचतो किंवा ज्या काही आपण व्हिडिओज बघतो, सिनेमे बघतो, ते आपल्या दृष्टीने त्या गोष्टी आहेत, ऐकिव गोष्टी आणि पाहिलेल्या गोष्टी. प्रत्यक्षात आपल्याला त्यातलं काही कळत नसतं, ती गोष्टच असते, पण म्हणून ती खोटी नाही असते, खरी आहे. अशीच ही जी धूमकेतू हनुमान, हे हनुमान हा खोटा नव्हता, तो होता खराच, फक्त तो कुठल्या गोष्टी रूपाने, तो कुठल्या प्रतीकामध्ये आहे हे आपण आज बघणार आहोत. वैदिक वाङ्मयातल्या निरीक्षणानुसार क्षितिजाच्या खालचा भाग म्हणजे पाताळ, जो जमीन दिसते आहे त्याला आपण मृत्यूलोक किंवा इहलोक असं नाव आहे. आणि जो क्षितिजाच्या वरचा दिसणारा भाग आहे त्याला देवलोक म्हणतात. आता हे देव म्हणजे कोण? अगदी साधी गोष्ट आहे. आपण म्हणतो की देव स्वर्गात राहतात, देव वर्ण येतात, देव स्वयंभू आहेत, देव महाशक्तिमान आहेत वगैरे. हे देव कोण आहेत? तर वेदांमधले देव जर बघितले तर वेदांमधले देव म्हणजे चंद्र, सूर्य, हे सगळे ग्रह,
संधिप्रकाश, ढग, पाऊस, वारा, या ज्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत, या नैसर्गिक गोष्टी म्हणजेच देव आहेत. आणि याच्या खेरीज ज्या काही काल्पनिक गोष्टी कदाचित असतील, त्यांना मग यक्ष, किन्नर, अप्सरा वगैरे अशी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये. ही सगळी पुराणामध्ये आली. आता या ज्या गोष्टी आहेत या पुराणातल्या, त्यावेळेला लिहिण्याची कला नव्हती, कुठे प्रिंटिंग प्रेस नव्हते. त्यामुळे हे जे काय सगळं ज्ञान आहे हे मौखिक ज्ञान होतं. एकाने दुसऱ्याला सांगायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगायचं. लिहिण्याची कला ही साधारणपणे एक 2,500-3,000 वर्षापूर्वीच्या आसपास काहीतरी आली. म्हणजे चिन्हात्मक वगैरे अशा प्रकारच्या लिपी तेव्हापासून सुरुवात झाली. पण आधी हे मौखिक होतं. आणि अर्थातच एका मुखातून दुसऱ्या मुखात जाताना किंवा नंतरही ज्यांनी लिहून घेतलं आणि त्याच्या कॉपीज काढल्या, त्यावेळेला लिहिणाऱ्याचं किंवा सांगणाऱ्याचं त्याच्यामध्ये कुठेतरी थोडासा माल मसाला घालून, थोडंसं कुठेतरी अतिशयोक्ती होणं, अशा गोष्टी या पुराणांच्या कथांमध्ये झालेल्या असू शकतात. म्हणून त्या गोष्टी खोट्या आहेत किंवा काल्पनिक आहेत किंवा अतिशयोक्त काहीतरी आहेत असं अजिबात नाही. याचे खूप पुरावे आपल्याला पदोपदी जाणवतात. त्याचे संदर्भ तुम्हाला खूप सापडतात. आता त्याच्यातला मारुती हा जर आपण एक बघितला तर मारुतीला पवनपुत्र, हनुमान, रुद्राचा अवतार, महाबली, चिरंजीव अशा सगळ्या रूपांमध्ये मारुती आपल्याला दिसतो. आणि हे मारुतीचं स्तोत्र भीमरूपी आपण सगळे लहानपणापासून म्हणतो. ते म्हणत असताना मला त्याच्यामध्ये हे एक धूमकेतूचं वर्णन दिसलं आणि म्हणून हे धूमकेतूचं वर्णन आणि मारुती ही सांगड या इथे घातलेली आहे. एक लक्षात घ्या की मी मारुती म्हणजे धूमकेतू म्हटलं तरी सुद्धा या वर्णनामध्ये एकच धूमकेतू आहे असं नाहीये. तर तो प्रतिकात्मक आहे. तो धूमकेतू, धूमकेतू म्हटलं की त्याला मारुतीचं रूप असं देण्यात आलेलं आहे. धूमकेतू हे अनेक प्रकारचे असतात. सगळेच धूमकेतू एकाच आकाराचे, एकाच प्रकारचे असे नसतात, लहान मोठे असतात. कित्येक धूमकेतू हे जे छोटे असतात ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना सूर्यामध्ये विलीनही होऊन जातात. आणि जे काही मोठे धूमकेतू आहेत ते आपल्याला नजरेला दिसतात आणि त्यांची निरीक्षणं करता येतात. या इथे मारुतीच्या स्तोत्रामधला एक एक किंवा काही ओळी त्याच्यातल्या, त्या ओळीचा अर्थ, त्या अर्थाच्या संदर्भाने धूमकेतूचा फोटो आणि नंतर धूमकेतूची खगोलशास्त्रीय माहिती, अशा प्रकारे या आजच्या कार्यक्रमाची मी मांडणी केलेली आहे. तर त्याला आता मी हे स्क्रीन हा शेअर करतो. एक पॉवर पॉईंटचं मी इथे शेअर करतो. फक्त ते आता दिसतंय का नाही मला तुम्ही एकदा कन्फर्म करून सांगितलं तरी चालेल. हा दिसतोय ना रे? हा ओके, स्क्रीन दिसतोय, आवाज पण क्लिअर आहे. हो हो ओके. तर हे धूमकेतू हनुमान ही एक खगोल वैज्ञानिक कल्पना आहे. हा माझा शास्त्रीय लेख नाही, पण म्हणून तो पूर्णपणे खोटा आहे असं त्याच्यामध्ये नाही. आपल्याला या इथे जर बघितलं तर या इथे हे एक पहिलं चित्र आहे धूमकेतूचं. हा धूमकेतू सूर्याकडे चाललेला आहे आणि मारुती, बाळ मारुती जो होता तो जन्माला आल्या आल्या त्याला सूर्य हे फळ दिसलं आणि त्यांनी सूर्याला पकडायला झेप घेतली आणि ती घेतल्याबरोबर तो तिकडे इंद्र घाबरला, एक डळमळीत झाला, आता काहीतरी भयंकर होणार. आणि त्या इंद्राने त्याला वज्र फेकून मारलं आणि ते त्याच्या नेमकं हनुवटीवरती वज्र लागलं आणि म्हणून त्याचं नाव वज्र हनुमान, हनुवटीवरती लागलं म्हणून हनुमान, वज्र हनुमान असं नाव झालं त्याचं. धूमकेतूचाही प्रकार तसाच असतो. तो जसा येतो त्याला सूर्य जसा लांबनं दिसायला लागतो तसं तो सूर्याकडे झेप घेतो आणि सूर्याला वेढा मारून तो निघून जातो. ही ते आपण चित्र बघितलं आणि हा धूमकेतू आहे. आता या इथे भीमरूपीतली स्तोत्रातली पहिली ओळ असते, भीमरूपी महारुद्रा
वज्र हनुमान मारुती. याचा अर्थ म्हणजे हनुमान मारुती हा खूप भीमकाय आहे, मोठा आहे आणि ज्याच्या हनुवटीवर वज्रासारखं अस्त्र मारले गेलेलं आहे, म्हणून तो वज्र हनुमान मारुती. हा इथे पाहिला तर हा धूमकेतू असा प्रचंड मोठा असतो, रुद्रासारखा दिसतो, तापलेला असा काय असू शकतो काही वेळेला. तर हे काही धूमकेतू जे असतात हे आकाशामध्ये खूप मोठ्या आकारात दिसतात आणि त्यांचा दृश्य कोनीय आकार 30 डिग्री पर्यंत सुद्धा मोठा असू शकतो. आता 30 डिग्री तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आपल्याला कसा केवढा दिसतो नजरेला, त्याचा आकार असतो 0.5 डिग्री, म्हणजे कोनमापकाने जर पाहिलं तर अर्धा डिग्री असतो. आणि आपल्याला जे क्षितिज दिसतं पूर्वेपासून पश्चिमेकडे आकाश दिसतं ते अर्थातच 180 डिग्रीचं आकाश असतं. म्हणजे हा धूमकेतू हा पॉइंट व चंद्र 0.5 पर्यंत असतो. धूमकेतूचा पसारा आणि पिसारा हा 30 डिग्री म्हणजे आकाशाच्या 1/3 ऑलमोस्ट एक षष्ठांश इथपर्यंत त्याचा पसारा असू शकतो. आता गमतीचं असं आहे की जन्मल्या जन्मल्या जसं हे त्यांनी वज्र मारून वज्र मारलं आणि हनुवटीला लागलं, तसं या चित्रात जर बघितलं तर हा धूमकेतू आहे, याची ही मागची शेपटी आहे, हा इकडून सूर्याकडे चाललाय आणि या बाजूला एक बारीक रेषा दिसते. ही रेषा म्हणजे ते अस्त्र त्याला फेकून मारलेलं आहे, हे वज्र फेकून मारलेलं आहे असं म्हटलं जातं. मारुती म्हणजे अर्थात वेदांमध्ये मरुत ही देवता आहे. मरुत म्हणजे वायू आणि त्याचा मुलगा तो अर्थात मारुती. मारुती म्हटलं की तो अर्थातच वायूचा असणार, तो वायू वेगाने जाणार. तसाच धूमकेतू हाही वायूचाच असतो आणि तोही वायू वेगानेच प्रवास करतो. पुढची ओळ आहे महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. म्हणजे तो बलवान आहे, तो प्राणदाता आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. धूमकेतू असे आकाशात दिसतात ना काही वेळेला, काही मोठे जे असतात अतिशय विलोभनीय असं दृश्य असतं, इतर दुसरीकडे कुठेही लक्ष जात नाही त्याचं. पुढची ओळ आहे पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. तर पाताल देवता हंता म्हणजे पाताळातल्या देवतांचा नाश करणारा आणि असा मोठा आहे. म्हणजे हा पाताळामध्ये जाऊन तो पाताळातल्या देवतांना मारतो. तर असं का वाटतं, तर ज्या वेळेला हे जे कोण द्रष्टे होते किंवा वैदिक कालामध्ये बाकीची साधनं कदाचित असतील किंवा नसतील, जे नजरेला दिसलं ते त्यांनी लिहून ठेवलं त्याच्यात की हा समुद्राच्या तिथनं किंवा क्षितिजाच्या तिथून धूमकेतू खाली गेला म्हणजे तो पाताळात गेला. आणि नंतर त्यांनी काय केलं, अर्थातच त्यांनी पाताळातल्या देवतांना मारला असेल. हे सिंदूर लेपना म्हणजे ज्या वेळेला हा सूर्याच्या जवळ असतो त्यावेळेला त्याचा रंग केशरी लाल असा दिसतो शेंद्रासारखा, म्हणून त्याला सिंदूर लेपना असं म्हटलेलं आहे. पुढची ओळ आहे ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. आता म्हणजे काय, तर ध्वजस्तंभासारखे तो हात त्यांनी उचललेले आहेत आणि तो जोरात आवेशाने पुढे जातोय, खूप पुढे जातोय. आता धूमकेतूला, धूम म्हणजे धूर, या धूमकेतूला धूर आणि धूळ, डस्ट आणि गॅस अशापासनं बनलेल्या या शेपट्या असतात, या टेल्स असतात. या अशा खूप पसरलेल्या असतात, काही वेळेला 2 शेपट्या असतात, काही वेळेला 3-4 अशा शेपट्या सुद्धा असू शकतात. त्याच्या पुढची ओळ आहे नेत्राग्नी चाललेल्या ज्वाळा भुकुटी त्राटिल्या बळे. नेत्राग्नीच्या डोळ्यातनं त्याच्या ज्वाळा येतात, असा लाल बुंद दिसतोय काही वेळेला. त्याच्या पुढचं जे वज्रासारखं दिसतं त्यातनं काही लाल असे डिस्चार्जेस असे दुर्बिणीतनं दिसू शकतात. भुरकुटी ताठिल्या वेळे, भुरकुटी म्हणजे भुवया, भुवया ताठल्यासारखं, काही वेळेला शेपट्या ज्या आहेत त्याची शेपटी आणि सगळा पसारा असा त्याचा भुवईसारखा असा दिसत असतो. त्याच्या पुढचं आहे ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्य ते परी. म्हणजे तो पर्वतासारखा असा सडपतळ आहे आणि असा तो उभाच्या उभा असल्यासारखा वाटतो आणि तो इतका चपळ आहे की एखादी वीज पडल्यासारखा किंवा वीज जशी पडताना जशी दिसते तसा तो भला मोठा लोळ विजेचा असल्यासारखा असा धूमकेतू प्रत्यक्ष डोळ्याने असा दिसू शकतो. त्या पुढचं आहे कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे.
म्हणजे काय, तर तो खूप लांबनं उड्डाण करून कोटीच्या कोटी योजनं, महायोजनं, किलोमीटर वगैरे असे उड्डाण करून तो उत्तर दिशेकडे झेपावतोय. धूमकेतू हे सूर्य मालिकेच्या बाहेरून अब्जावधी किलोमीटर अंतरावरून येत असतात आणि बुधापासून ते नेपच्यून पर्यंतचे बहुतेक सगळे ग्रह हे साधारणपणे एका तबकडीसारख्या पातळीमध्ये सूर्याभोवती फिरतात. पण धूमकेतूंची निश्चित अशी दिशा नसते. त्यांचा सूर्याभोवतीचा जो मार्ग आहे तो असा प्रदक्षिणा जी घालतात त्याची लंब गोलाकार प्रदक्षिणा घालतात. एखाद्या वेळेला ते दुसऱ्या ताऱ्यालाही प्रदक्षिणा घालून येतात किंवा नुसतेच भटकून येतात. पुढचं आपल्या एक श्लोकातली ओळ आहे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. मंदाद्री म्हणजे मंदार पर्वत, अद्री म्हणजे पर्वत, मंदार पर्वतासारखा त्यांनी द्रोण जो आहे तो त्यांनी उपटून काढला. क्रोधे उत्पाटिला बळे, त्यांनी उपसला. सांगायचं असं की धूमकेतूचा गाभा जो आहे मूळ तो या मंदाद्रीच्या आकाराचा हा साधारणपणे आहे. आता पौराणिक कथेनुसार काय आहे की देव आणि दानवांनी त्या मंदार पर्वताची रवी करून समुद्र घुसळून काढला आणि मग ती 14 रत्न सगळे त्याच्यातनं वरती आली वगैरे अशी ती पौराणिक कथा आहे. पण प्रत्यक्षात असं झालं असेल की समुद्र घुसळला गेल्यामुळे समुद्रातनं जमिनीचा जो काही भाग होता हा मंदार पर्वत समुद्रातून वर आला अशी असण्याची शक्यता जास्ती. आणि असा एखादा छोटासा पर्वतच त्यांनी उचलून आणलेला आहे कुठून तरी, तो आकाशातनं जातोय आणि आता एवढा मोठा दिसतोय अशी ती कल्पना आहे. इथे जर बघितलं तर म्हणजे धूमकेतूचा आकार, मूळ आकार हा साधारणपणे 2 किलोमीटर ते 20 किलोमीटर एवढ्या आकाराचा तो एक दगडाचा, बर्फाचा, काही घन मटेरियलचा सॉलिड असा गोळा असतो. पण त्याचा अगदी कोर जो असतो तो कोर साधारणपणे 200 ते 400 मीटर एवढा असा असतो. आता हे जे चित्र दाखवलंय ना, हा फोटो या मंदार पर्वताचा आहे आणि हा मंदार पर्वत आहे बिहारमध्ये. बिहारमध्ये बंका नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये हा मंदार पर्वत आहे. या इथे आता हे मंदाद्रीचा उल्लेख आला म्हणून मी हे फोटो दाखवते. वस्तुतः धूमकेतूशी त्याचा डायरेक्ट संबंध काही नाही, तो मारुतीच्या स्तोत्रात आहे म्हणून मी दाखवतोय. गंमत अशी आहे की या पर्वताचा इथला जर तुम्ही दगडांचा आकार जर बघितला ना, दगडांची रचना, आणि हीच रचना तुम्ही गुगल मॅप मध्ये जर बघितली या इथे, तर ती या इथे कशी दिसते बघा. या इथे असं वेटोळं घातल्यासारखी दगडांची रचना अशी आहे. त्यामुळे ही सर्पाचं वेटोळं घातलं आहे असा प्रकार तो वाटतो. आणि हे या इथे शिखर आहे. हे शिखर, रवीसारखा आकार, हे दगड त्याला गुंडाळल्या गेल्यासारखे, म्हणजे तो नागाची, शीश नागाची दोरी करून घुसळला समुद्र वगैरे अशी जी काय कल्पना आहे. पण प्रत्यक्षामध्ये मंदार पर्वत या जागेवरती आहे, त्याचा उल्लेख आहे, तो ह्याच्यासारखा दिसतो. समुद्र घुसळून वरती काढल्यासारखी चित्र या इथे आसपास, जमिनीचा भाग ह्या सगळा तसाच्या तसा दिसतो. पुढचा श्लोक आहे, आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतिसी तुलना नसे. म्हणजे धूमकेतू जे येतात ना, ते हा हा पर्वत जो आहे ना, द्रोणू त्यांनी उचकटून जो आणला, म्हणजे हा डोंगर त्यांनी उचकटून आणला. तो आणला आणि कसा गेला, तर तो मागुती नेला, तो सूर्याच्या मागून गेला. तो कसा आला, तो आला आणि गेला तोही मनोगती गेला, मनाच्या वेगाने गेला. किती होता वेग, तर मनासी टाकिले मागे गतिसी तुलना नसे, त्याला काही तुलनाच नाही, एवढ्या वेगाने तो गेला. की धूमकेतूची प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग हा नॉर्मली असा असतो. त्याच्यातली आणखीन एक ऍडिशनल माहिती अशी की 86 मध्ये जो एक हॅलेचा धूमकेतू येऊन गेला, त्याचा मार्ग कसा होता, तर पृथ्वी ही सूर्याभोवती ही अशा मार्गातून फिरते, त्याची ही तबकडी आहे. पण हा हॅलेचा धूमकेतू आहे, हा इकडून आला आणि त्याची पातळी वेगळीच होती. त्याने अशी सूर्याला चक्कर मारली आणखीन परत गेला. आता तो परत 86 वर्षांनंतर आपल्याकडे परत एकदा येईल, 76 वर्षांनी परत येईल. पुढची एक ओळ आहे, अणुपासोनी
ब्रह्मांडा एवढा होत जात असे. आता इथे अणू म्हणजे अगदी अणू असा शब्दशः अर्थ नसतो. तर अणू या इथे धरला तर त्याचा गाभा जो आहे तो 2 किलोमीटर ते 20 किलोमीटर फक्त एवढाच आकार असतो गाभ्याचा. पण त्याच्या शेपटीचा जर आकार बघितला तर शेपटी जवळजवळ 35 कोटी किलोमीटर पर्यंत ही पसरलेली असू शकते. भयानक. म्हणजे आता डोक्याचा आकार 20 किलोमीटर आणि ही 35 कोटी किलोमीटर, म्हणजे हा जो पसरतो ना हा प्रचंड मोठा होतो. त्यातून काय असतं की हे जोपर्यंत सूर्यापेक्षा लांब आहेत खूप त्यावेळेला त्यांच्या शेपटीचा आकार छोटा असतो. आणि जसजसे ते सूर्याच्या दिशेने यायला लागतात तसे सूर्याचं जे रेडिएशन आहे, सूर्याचा जो फोर्स आहे, त्या रेडिएशनच्या फोर्समुळे त्याची शेपटीचा आकार त्याचा लांबत जातो. शेपटी वाढत जाते त्याची, की जी निम्म्या आकाशापर्यंत गवसणी घालते. शेपटी वाढणं याचा उल्लेख आपल्या मारुतीची शेपटी वाढणं याच्याशी आहेच, ते आपण पुढे बघणार आहोत. आता ब्रह्मांडा एवढा होत जात असे म्हणजे परत किती मोठा की तयासी तुलना कुठे. मेरू मंदार म्हणजे मंदार पर्वत, मेरू पर्वत हे सुद्धा त्याच्यापुढे छोटे दिसतात असंच त्याच्यामध्ये आहे. ती शिफ्टी सुद्धा किती आहे तर ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छी करू शके. त्याच्या शिफ्टीचे जे वेढे करतो तो अख्ख्या ब्रह्मांडाला वेढे घालून तो म्हणजे आणखीन शिल्लक राहू शकते. अशी तुलनाच त्याची करता येत नाही. तिच्या पुढचा श्लोक आहे तो आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. म्हणजे काय की जन्मल्या जन्मल्या जेव्हा त्याने सूर्याला बघितलं, या इथे त्याचा जन्म झाला असं आपण म्हटलं, म्हणजे या बाजूने तो आला आणि तो सूर्याकडे झेपावला. तर हे जे सूर्यमंडळ आहे ना, म्हणजे सूर्य, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून वगैरे हे सगळं सूर्यमंडळ आहे. या सूर्यमंडळाला ग्रासून त्यांनी झेप घेतली आणि इथून त्याचा पिसारा, शेपटी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. या गोष्टी सगळ्या खगोलशास्त्रीय आहेत. वरचा जो आहे तो श्लोक आहे. त्या श्लोकाचा अक्षरशः अन्वयार्थ आणि शब्दार्थ आपल्याला या इथे जाणवतो. या इथे अनेक धूमकेतू हे खरं तर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्याच्याकडे झेपावतात आणि काही धूमकेतू हे वेगवेगळ्या, त्यांचा येण्याचा मार्ग हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आता या इथून पुढे हे मारुती स्तोत्रामधले या एक 10-15 ओळी झाल्या. तर तुम्ही कुठेही मारुती स्तोत्र घ्या, मारुती कवच घ्या, मारुतीची आरती घ्या, कुठल्याही मारुतीचं तुम्ही जर धार्मिक साहित्य आपण ज्याला म्हणतो ते जर बघितलं तर त्याची सगळी वर्णने हीच येतात. पण इथून पुढे आपण आता धूमकेतूच्या ऍक्च्युअली खगोलशास्त्रीय माहितीकडे वळूया. धूमकेतू हे या सूर्यमालेच्या बरेच बाहेर न येतात. हा या धूमकेतू इथे दिसतोय. त्यांचा निश्चित असा काही मार्ग नसतो. त्यामुळे आपली जे पत्रिका केली जाते ना पंचांग बघून, त्या पंचांगामध्ये सगळे बुध, गुरु, शनी, राहू, केतू वगैरे सगळे असतात, पण धूमकेतू काही त्याच्यामध्ये नसतो. कारण तो केव्हा येईल, कुठून येईल, कधी येईल काही सांगता येत नाही. काय भविष्य वगैरे त्याचं काय सांगता येत नाही. भविष्य कोणाचं सांगता येतं? हे जे ग्रह आहेत ना, हे ग्रह खरं आपले भविष्य ठरवत नसतात. तर यांचं भविष्य आपण सांगत असतो की पुढच्या महिन्यात गुरु कुठे असेल हे निश्चित मी गणिताने सांगू शकतो. तो भाग पुढचा, तो वेगळा. त्या फलज्योतिषात मी आता काही शिरत नाही. आता या धूमकेतूची रचना कशी असते बघा. हे इथे ए जे दाखवलेलं आहे हे असते केंद्र. याचा आकार साधारणपणे 200 मीटर ते 400 मीटर एवढ्यापर्यंतच असू शकतो. हा जो गाभा आहे हा गाभा साधारणपणे 2 ते 20 किलोमीटर, म्हणजे आपण जी तुलना केली ना मंदार पर्वताची, ती मंदार पर्वताची तुलना इथे आली. आणि अणूपासून म्हटलं तर हा अणू म्हणजे इथे 200 मीटर तुम्ही धरू शकता. त्याच्यानंतर ही सी जो दाखवलेला आहे, ही शेपटी जी आहे ती गॅस आणि भारित कण म्हणजे चार्ज्ड पार्टिकल्स यांची असते. तर सूर्याच्या या प्रारणांमुळे किंवा रेडिएशनमुळे हे चार्ज्ड पार्टिकल्स रिपेल होतात. त्यामुळे ही शेपटी अशी पुढे 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 वाढत जाते. त्याच्याच बाजूला ही एक डस्ट टेल असते.
बारके धुळीचे कण असतात ते ह्याच्यापेक्षा तुलनेने जड असतात. त्यामुळे त्याचं जे डिफ्लेक्शन आहे ते डिफ्लेक्शन एक्झॅक्टली ह्याच्या इतकं नसतं. त्याला काहीतरी वेगळं डिफ्लेक्शन येतं म्हणून ही दुसरी शेपटी दिसते. काही वेळेला आणखीन काही वेगळी मटेरियल्स असली तर त्याची तिसरी शेपटी दिसते. असे हे असू शकतात. आता इथे जो दाखवलाय त्याच्यात हा एफ म्हणजे धूमकेतूच्या प्रवासाचा मार्ग. सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना अशी प्रदक्षिणा असते पण ऍक्च्युली सूर्य इथे असतो. तो असा लंब गोलाकार मार्गातून सूर्याकडे असा यायला लागतो. याच्या शेपटीमध्ये वेगवेगळे गॅसेस खूप असतात. ते त्याच्यामध्ये आर्गॉन आहे, त्याच्यात नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बर्फ असतो, सगळं त्याच्यामध्ये असतं. वर्षभरामध्ये खूप असे धूमकेतू त्याच्यामध्ये येऊन जातात. हे जे चित्र दाखवलंय तर ह्याच्यामध्ये बघा हा ऍक्च्युअल जो फोटो आहे टेलिस्कोपने काढलेला त्याच्यामध्ये या धूमकेतूला या इथे एक अशी शेपटी दिसते आणि या बाजूला हे अँटीटेल असं याला म्हणतात किंवा प्रतिपुच्छ. म्हणजे हे जे वज्र म्हणतो ना हे वज्र याच्यामध्ये दिसतंय. या अशा वेगवेगळ्या शेपट्या धूमकेतूला दिसू शकतात. आता या धूमकेतूंचा जन्म होतो कुठे? ते गुरु शनी वगैरे ठीक आहे आपल्याला माहिती आहे, हजारो लाखो अब्जावधी वर्षापासून ते सूर्याभोवती फिरत आहेत. पण धूमकेतू जे आहेत हे अत्यंत बेभरवशाचे आहेत. ही जर रेषा या इथे बघितली ना आपण, इथे सूर्य आणि या इथून एक रेषा काढली आहे. हे सूर्यापासूनचं अंतर या इथे दाखवलेलं आहे. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर 1 असं जर आपण म्हटलं त्याला 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हटलं जातं. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे सुमारे 15 कोटी किलोमीटर. आता हे कोटी वगैरे आकडे आपल्याला काही घाबरून जायचं कारण नाही, कारण हल्ली जे काय भ्रष्टाचार होतात किंवा फुकटची अनुदानं वगैरे दिली जातात किंवा जो जीएसटी कलेक्ट होतो तो आता 1,00,000 कोटी वगैरे, म्हणजे हे शून्याची आता आपल्याला तशी सवय झाली, काही घाबरून जायचं कारण नाहीये. तर हे 1 युनिट असं जर धरलं तर आपली सूर्यमाला जिथे संपते ते जवळजवळ 100 पट अंतर होतं. सूर्य पृथ्वी अंतराच्या 100 पट अंतरावरती सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी होतो. तिथून पुढे 1000 पट अंतरावरती 1000 पट ते 1,00,000 पट एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एक ऊर्ट क्लाउड म्हणून एक ढगासारखा पट्टा आहे. ढग म्हणजे त्याच्यामध्ये परत गॅस, काही मटेरियल, त्याच्यानंतर डस्ट असं सगळं आहे आणि हेही आकाशात फिरत असतं. त्यांच्यातही काही क्रिया घडत असतात आणि ह्याच्यातनं सगळा हा कचरा गोळा करून माल मसाला गोळा केला जातो आणि त्याच्यापासून धूमकेतू बनतात. अशी एक कल्पना आहे किंवा असा एक आत्तापर्यंत सिद्धांत आहे निरीक्षणांनुसार आलेला. बघा सूर्यापासून सूर्य पृथ्वी अंतराच्या 1000 पट ते 1,00,000 पट किती तो प्रचंड असेल. या ऑब्जेक्ट्सना हे जे ऊर्ट्स क्लाउड आहेत किंवा हे जे पलीकडनं येतात यांना TNO असं म्हणतात, म्हणजे ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट, कारण ते सगळे नेपच्यूनच्या पलीकडनं येतात. नेपच्यूनचं अंतर हे पृथ्वी सूर्य अंतराच्या जेमतेम 30 पट आहे, म्हणजे अगदी आपल्या कोपऱ्यावरती राहतो नेपच्यून असं म्हणता येईल. आणि हा कुठेतरी मग दिल्ली त्याच्या पलीकडे ऊर्टचा क्लाउड वगैरे आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक गंमत सांगतो आता याच्यातली, की याही ऊर्टच्या क्लाउडच्या पलीकडे एक अल्फा सेंटोरी म्हणून एक तारा आहे बरं का. अल्फा सेंटोरीला मराठीमध्ये मित्र किंवा संस्कृतमध्ये मित्र असं नाव आहे. आता त्याला मित्रच असं नाव त्यावेळेला वेदांमध्ये का दिलं? तो मित्र म्हणजे आपला मित्र, जो सगळ्यात जवळचा माणूस असतो तो आपला मित्र असतो. तसा सूर्याला सर्वात जवळचा असलेला तारा, बाकी सगळे तारे लांब आहेत बरं का, हा जो तारा आहे हा सूर्याच्या अगदी जवळ राहतो, म्हणजे शेजारच्या गल्लीत राहतो सूर्याच्या. किती अंतर आहे त्याचं? फक्त 4.24 प्रकाश वर्ष एवढंच अंतर आहे त्याचं. 4.24 लाईट इयर्स एवढंच अंतर आहे. त्याचं नाव मित्र. आणि त्याच्या पलीकडे एक मित्र आहे, त्याला बीटा सेंटोरी म्हणतात. हे मित्र आणि मित्रक, हे दोघही जण जे आहेत ना
हे जून महिन्यामध्ये रात्रीच्या वेळेला 9 वाजता दक्षिण आकाशामध्ये आपल्याला नुसत्या डोळ्याने दिसतात. असा तारका समूह दिसतो, हा सेंटॉरस. त्याला नरतुरंग असं नाव आहे आणि याचं नाव आहे, हा जो क्रक्स आहे ना, याला त्रिशंकू असं नाव आहे. या त्रिशंकूच्या खालच्या बाजूला हा मित्र आणि मित्रक असे हे आपल्याला अगदी जवळचे असे हे तारे आहेत. आता धूमकेतूचे आकार किती असतात? आकार म्हणालात तर अगदी छोटा छोटा, अगदी 1.5 किलोमीटर डायमीटर, सगळा गेला बाजार 1.5 किलोमीटर पर्यंत एवढाच असतो. आणि हे जे हा जो आहे याचं नाव आहे डीप इम्पॅक्ट. हा दर 7 वर्षांनी सूर्याला प्रदक्षिणा मारून जातो. म्हणजे बघा, एखादी असे पिल्लू असल्यासारखं आहे, पण तो 7 वर्ष झाली की तुला एक चक्कर मारतो आणि जेमतेम 1.5 किलोमीटर आकाराचा आहे. आणि मोठ्यात मोठा धूमकेतू किती असेल तर हा, ज्याचं नाव आहे मॅक नॉट, याचा जो गाभा आहे तो 25 किलोमीटर डायमीटरचा आहे. तो फेब्रुवारी 2007 मध्ये न्यूझीलंडमध्ये येऊन दिसत होता. पृथ्वीवरनं दिसत होता, पण आपल्याकडे भारतात तो दिसला नाही, कारण त्यावेळेला त्याची सूर्यापासूनची अंतर आणि नेमका आपल्या भारतामध्ये त्यावेळेला नेमकं ऊन असणं किंवा म्हणजे सकाळ झालेली असणं, त्यामुळे हा आपल्याकडे त्यावेळेला दिसू शकलेला नव्हता. याचं नाव आहे मॅक नॉट. हा असा न्यूझीलंड मधनं तो दिसला होता ना, त्याचा हा असा एवढा पिसारा होता. आता बघा, जवळजवळ 1/3 आकाश त्याने व्यापून टाकलेला आहे. आकाराच्या दृष्टीने म्हणाल तो सूर्यापेक्षा मोठा आकार आहे. इथून एवढा आकार म्हणजे काही छोटा नाही. आणि म्हणून ती कल्पना आली की सूर्यापेक्षाही आकाशात मोठी दिसणारी वस्तू म्हणजे ती महाभयानक, महाशक्तिमान वगैरे अशीच ती असली पाहिजे. मारुतीचं स्तोत्र ज्या वेळेला तयार केलं गेलं त्यावेळेला हेच होतं की अशा प्रकारे कोणीतरी मोठा आहे त्याचं एक प्रतीक बनवायला पाहिजे, म्हणून मारुतीचं स्तोत्र अशा प्रकारे केलेलं होतं. त्याची माहिती थोडक्यात बघितली तर हा आपल्याकडे 2007 मध्ये पृथ्वीच्या जवळ येऊन गेला. आणि तो अगदी जवळच जवळ म्हणजे किती होतं तर तो 4100 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढ्या जवळचा होता. आणि आता परत तो केव्हा येणार आहे, त्याचा पिरियड किती आहे, तो 92,600 वर्षांनंतर तो आता परत प्रदक्षिणा घालणार आहे. म्हणजे आपल्या किती पिढ्या, आपल्या माणूस असेल की नाही 92,000 तेही माहिती नाहीये. त्यामुळे नेक्स्ट पेरिहलियन म्हणजे तो परत कधी येणार आहे त्याचं उत्तर माहीत नाही. अक्षरशः तसंच आहे. आणि तो किती लांब जाणार आहे तर पृथ्वी सूर्य या अंतराच्या 70,000 पट पलीकडे तो जाऊन पोहोचणार आहे. अशी एक मोजमाप अशी केली आहे. तर हा स्विफ्ट टटल नावाचा धूमकेतू हा 94 साली आपल्या इथे येऊन गेला. तर त्याचा मार्ग हा असा होता. हा आता पुन्हा 133 वर्षानंतर येईल, तोपर्यंत काही आपल्याला परत भेटणार नाही. तो आता 2126 मध्ये येईल. त्याचा या इथे स्पीड बघितलं तर 17 किलोमीटर पर सेकंड असा स्पीड त्याचा होता. हा आता 2127 मध्ये येईल तो. आणि त्यावेळेला तो पृथ्वीच्या अगदी जवळ असेल बरं का. त्याने डेंजर दिलेला आहे आपल्याला, पृथ्वीला धोका आहे याच्यापासून. शास्त्रज्ञ त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत. त्यांचं आयुष्य किती असतं तर यांचं आयुष्य कित्येक अब्ज, काही कोटी ते काही अब्ज वर्ष असतं. आणि प्रदक्षिणेचा कालावधी 10 वर्षापासून ते काही धूमकेतू असेच 1,00,000 वर्षानंतर एकदम येतात, म्हणून त्यांना चिरंजीव म्हणतात. कारण हनुमान जसा रामायणात होता तसाच तो महाभारत ते अर्जुनाच्या रथावर होता. चिरंजीवी म्हणजे त्याचं आयुष्य खूपच असलं पाहिजे. आता धूमकेतू आणि संकटाचं आगमन ही कवी कल्पना नाहीये, तर ह्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. त्याच्याबद्दलचा अभ्यास डॉक्टर जयंत नारळीकर आणि डॉक्टर चंद्रा विक्रमसिंगे हे दोघही जण डॉक्टर हॉयल यांचे विद्यार्थी शिष्य. नुकतेच नारळीकर सरांनीही असे काही अभ्यासात्मक निबंध लिहिलेले आहेत की पृथ्वीपासून 40-41 किलोमीटर वरती त्यांना काही बॅक्टेरिया सापडले. मी व्हायरस नाही म्हणत आहे, काही सापडले. आणि मग ते पृथ्वीवरचे नाहीत इथपर्यंत निश्चित झालं. कुठून आले हे माहीत नाहीये, पण ते धूमकेतूवरून असावेत असा एक सिद्धांत त्याच्यामध्ये येतो. पृथ्वीवरती माणूसच बाहेरनं, माणसाचं बीजच बाहेरनं आलंय असाही एक सिद्धांत त्यातनं आहे. पण धूमकेतू हे बाहेरनं आणतात याचे मात्र पुरावे बरेच आहेत. याच्यावरती अनेक पेपर्स तुम्हाला गुगलवरती सापडतीलही.
3500 वर्षापूर्वी चीनमध्ये असे काही पुरावे सापडले आहेत. या इथे धूमकेतूची अशी स्केचेस काढली आहेत आणि हा धूमकेतू येऊन गेल्यानंतर कुठले आजार झाले, कुठल्या साथी आल्या, ते लिहून ठेवलेलं आहे. आणि हे ख्रिस्तपूर्व 1500च्या आसपास वगैरे हे केलेलं आहे. जवळजवळ 29 धूमकेतूंची माहिती ती सापडते. आपल्याकडे हे असे पुराणांमध्ये काही उल्लेख आहेत, पण इतक्या प्रकारे शास्त्रीय माहिती त्याच्यात कदाचित त्या प्रकारे सापडणार नाही, पण उल्लेख आहेत. इसवी सन पूर्व 430 मध्ये अथेन्सचा प्लेग झाला. त्याच्या अगोदर एक धूमकेतू येऊन गेलेला होता. तसंच इसवी सन 550 मध्ये जस्टिनियन प्लेग म्हणून एक येऊन गेला होता. तोही एक धूमकेतू येऊन गेल्यानंतर आलेला होता. 1908 मध्ये एंक नावाचा एक धूमकेतू आला होता आणि 1919 मध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली होती. हा जो व्हायरस आहे ना, हा तेव्हा सापडलेला आहे. तसंच या एंकची धडक झाली आणि दुसऱ्या आकाशातल्या वस्तूबरोबर धडक झाली, त्याचे तुकडे झाले आणि त्याचा जो कचरा आहे तो कचरा आकाशात विखुरला गेला आणि नेमके त्या मार्गातनं पृथ्वी जात असताना तो कचरा पृथ्वीवर आला. H1N1 हा विषाणू तिथून आलेला असण्याची शक्यता जास्ती आहे. आणि आता जो काय COVID-19 आहे हा 2019 मध्ये 2I बोरिसो अशी एक आकाशस्थ वस्तू एक पृथ्वीच्या खूप लांबनं येऊन गेली, त्याचा इफेक्ट आहे की काय, असे काहीतरी संशोधन चालू आहे. त्याला शास्त्रीय पुरावा नाही, कारण तो पृथ्वीपासून खूप लांब अंतरावरून गेला. या इथे जर चित्र बघितलं, हे निळा स्पॉट, निळं सर्कल हे पृथ्वीच आहे आणि हा धूमकेतू मंगळाच्या पलीकडनं गेला. पण एक असू शकतं, हा जो डेब्री आहे त्याचा तो मंगळाच्या आकर्षणाने काही खेचला गेला असेल तर तो इथे खेचला जातो. असा डायरेक्शन त्याची खेचली गेल्यावर इथे येते आणि पृथ्वी नेमकी त्या मार्गातून डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 19च्या काळामध्ये या इथनं पास झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही संशोधन सध्या लोकांचं चालू आहे. प्रत्यक्षात कसं होतं की हा कॉमेट हा एनके किंवा तिथून येतो त्यावेळेला त्याचा हा शेपटी मधला जो कचरा असतो ना पिसाऱ्यातला, तो सगळा सांडत जातो आणि त्याच्या मार्गामध्ये जर एखादा ग्रह आला तर तो कचरा तो असा ओढून घेतो गुरुत्वाकर्षणाने आणि म्हणून हे असे प्रकार होऊ शकतात. आणखीन एक भानगड होते ती म्हणजे धूमकेतू ग्रहांची टक्कर होते. 94 साली शूमेकर लेव्ही हा धूमकेतू गुरुमध्ये विलीन झालेला आपण बघितला. त्याचे प्रचंड तुकडे झाले, ते तुकडे अवकाशामध्ये साठले जातात. धूमकेतू ज्या वेळेला ग्रहांवरती आपटतात त्यावेळेला अत्युच्च तापमान झालेलं असतं, प्रचंड प्रमाणात टेम्परेचर वाढतं, जाळपोळ होते, आगी लागतात, झाडं नष्ट होतात, तिथले जीव असतील तर ते नष्ट होतात. सुमारे 30,000 डिग्री पर्यंत टेम्परेचर तिथलं वाढतं. हे काहीही शिल्लक तिथे राहू शकत नाही, अशी परिस्थिती या धूमकेतूच्या आदळल्याने होऊ शकते. पृथ्वीवरती जर असं आदळलं तर काय होईल बघा. डायनासोर्स जे सगळे मेले त्यावेळेचं हे युग संपलं, त्याचं हे एक कारण त्यावेळेचं असू शकतं. हे आपल्याला आता मान्यही केलेलं आहे. एक अशी कल्पनाही आहे की मुळात पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेला पृथ्वीवरती ऑक्सिजन, हायड्रोजन एकत्र होऊन पाणी बनण्यासारखी स्थितीच नव्हती. टेम्परेचर खूप हाय होतं, मग एवढं पाणी कुठनं आलं? तर एक सिद्धांत असा आहे की एखादा पाण्याचा प्रचंड धूमकेतू हा पृथ्वीवरती आदळला आणि ते पृथ्वीवरती पाणी झालं आणि त्यावेळेला पृथ्वीचं टेम्परेचर कमी झालं, बाकीच्या गोष्टी. पण ही एक कल्पना आहे. वेगाच्या दृष्टीने जर बघितलं तर 41 किलोमीटर पर सेकंद म्हणजे 1,47,000 किलोमीटर पर आवर हा एवढा स्पीड धूमकेतूचा असतो. काही याच्याही पेक्षा जास्ती असतो. इथे जर बघितलं या स्विफ्ट टटलचं, आता मगाशी जे सांगितलं, तर ज्या वेळेला हा धूमकेतू इथे पृथ्वीपासून लांब आहे बरं का अजून सूर्यापासून, त्यावेळेला हा 24 किलोमीटर पर सेकंद असं त्याचं हे आहे. आणि पुढची स्टेज 21 ऑगस्ट मधली जी काही येईल त्यावेळेला जवळजवळ 40 म्हणजे 41 किलोमीटर पर सेकंद एवढा स्पीड इथे असेल. तो जो पृथ्वीच्या किती जवळ आहे बघा, तो नेमका एक साधारणपणे 2,29,00,000 किलोमीटर एवढाच जवळ आहे बरं का, फारही दूर नाहीये. पण जर त्याची दिशा काहीतरी चुकली तर तो पृथ्वीवरती आदळू शकतो. म्हणून शास्त्रज्ञ ह्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत. आपल्याला काळजी करायचं कारण नाही. 2126 आपली शताब्दी पण होणार नाही तोपर्यंत.
आता पौराणिक कथांमध्ये मारुतीचं उड्डाण हे एक येतं. म्हणजे धूमकेतू जसा उड्डाण घेतो ना, तसं मारुतीचं उड्डाण हे तसंच आहे. लांबत जाणारी मारुतीची शेपटी, लंकेत गेल्यानंतर त्याची शेपटी खूप मोठी झाली. ही धूमकेतूची शेपटी अशीच वाढत गेली. त्याची शेपटी मारुतीची पेटलेली होती आणि त्या पेटलेल्या शेपटीने लंकेमध्ये सगळीकडे आगी लावून दिल्या. ह्या सगळ्या गोष्टी धूमकेतूशीच निगडीत असल्यासारख्या वाटतात, की एखादा धूमकेतू त्यावेळेला आला, म्हणजे त्या धूमकेतूने उड्डाण केलं, त्याची शेपटी खूप लांबत गेली, ती खूप पेटलेली होती, म्हणजे अत्यंत तप्त असे त्याचे हे होते, त्याच्यातले भाग. ते ज्या वेळेला लंकेमध्ये पडले त्यावेळेला प्रचंड टेम्परेचर झालं, तिथे लंकेमध्ये आगी लागल्या, असे सगळे उल्लेख आपल्याला सापडतात. याच्याखेरीज रामसेतू हा आणखीन पुढचा आहे. म्हणजे मारुतीचं जर गोष्ट पाहिली तर सगळी अशी आहे. एक गोष्ट निश्चित आहे, कोणीही कितीही अतिशयोक्ती करू द्यात, कोणीही कितीही आध्यात्मिक भावनिक पूजा अर्चा करणारा माणूस कोणीही कितीही असला तरी सुद्धा कपी कुळातील म्हणजे वानर कुळातील कुठलाही प्राणी, कुठलाही माणूस, कुठलाही सजीव एवढं उंच उड्डाण समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. त्याची शेपटी एवढी हजारो लक्षावधी किलोमीटर कुठल्याही प्राण्याची वाढणारी नसते. अशा पेटलेल्या शेपटीने कुठलाही प्राणी लंका किंवा गाव पेटवू शकत नाही. अशा प्रकारे आगी लागू शकत नाहीत. याचा अर्थ जे वर्णन आहे ते कुठल्याही सजीव माणसाचं प्राण्याचं नाही, ती केवळ खगोलीय गोष्टच असू शकते आणि हे सगळं या धूमकेतूच्या वर्णनाशी निगडीत आहे. आता रामसेतू म्हणजे या मारुतीने रामसेतू बांधला असं आपण म्हणतो म्हणजे आपण वाचलंय, ज्यांनी काहींनी ऐकलं ते त्यांनी लिहून ठेवलं आणि पुढे आपण सध्या वाचतो. आपली श्रद्धा आहे ही रामसेतू हा मारुतीने बांधला. तर मारुतीने बांधला असं नसून रामसेतू म्हणजेच मारुती किंवा हनुमान नावाचा धूमकेतू समुद्रात पडला. तो जर जमिनीवर पडला असता तर महाभयानक उद्रेक झाला असता, अनेक युग संपलं असतं. पण तो समुद्रात पडल्यामुळे प्रचंड मोठी हानी टळली किंवा पाण्याची वाफ होण्यापलीकडे काही झालं नाही. तो नेमका समुद्रातच पडला म्हणून बरं. आता तो याचा कचरा जे शेपटीतला जो आहे तो ज्या भागात पडला तो रामेश्वर, तामिळनाडूचा काही भाग अशा भागात पडलेला दिसतो. दुसरीकडे कुठे पुण्यात वगैरे असे दगड नाही सापडत. त्याचे ते दगड जे आहेत ते राखीने बनवलेले किंवा कॉम्प्रेस्ड ऍश, एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचरची ऍश जर कॉम्प्रेस केली तर कशी होईल, ती अत्यंत हलकी होते, पोरस होते. ते दगड पाण्यावरती तरंगतात. ते दगड मी बघितलेले आहेत, तुम्हीही काही जणांनी बघितलेले असतील. ते तर हे दगड पृथ्वीवरती कुठेही दुसरीकडे सापडणारे नाहीयेत. कदाचित काही वेळेला एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून आलेले काही ठिकाणी सापडतात, पण सरसकट नाही. पण हे दगड सरसकट या धूमकेतूच्या मार्गावरती म्हणजे रामसेतूच्या मार्गावरती हे दगड सापडतात. ते तरंगणारे आहेत. याचा अर्थ हे दगड जमिनीवरचे मूळचे नाहीत, ते पृथ्वीच्या बाहेरनं आलेले असेच असू शकणार आहेत. अत्यंत टणक आहेत, अत्यंत कडक आहेत, असे कुठेही ते सापडत नाहीत. आणि म्हणून माझी अशी ही कल्पना आहे, ही कल्पना माझी आहे की त्यामुळे हनुमान नावाचा धूमकेतू या इथे रामेश्वर ते श्रीलंका या मधल्या भागात पडला. हे अंतर आहे जेमतेम 40-50 किलोमीटर एवढंच अंतर आहे. धूमकेतूचा गाभ्याचा आकार जर बघितला तर तो ह्याच्या पलीकडे नसतो, याच आकाराचे असतात. त्यामुळे तिथे तो एक पूल त्याचा तयार झाला. याच्या खाली दगड तशाच हलक्या आकाराचे दगड या इथे आहेत. जवळजवळ 1950 सालापर्यंत लोक इथून चालत जात असत, परंतु आता जमिनीची झीज, पाण्यामुळे झालेली झीज यामुळे आता इथे चालत जाता येत नाही. पण इथून जहाज मोठी जाऊ शकत नाहीत. असे हा जो भाग आहे हा भाग रामसेतूचा हा एक धूमकेतूचा असावा. इथल्या दगडांचं वजन आत्ता जर काढलं तर 17.5 लाख वर्ष एवढं वय त्याचं येतं. म्हणजे रामाच्या वेळेला हा धूमकेतू पडलेला नाहीये. धूमकेतू आधीच पडलेला होता.
परंतु या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी, या सगळ्या घटना वाल्मिकींनी कथारूपाने वेगवेगळ्या काळांमधलं हे सगळं सायन्स, हे कथांमध्ये, हे महाकाव्य, रामायणाला महाकाव्य म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. आपण हे महाकाव्य असंच म्हणतो. रामायण आणि महाभारत ही काव्यच आहेत. त्यामुळे रामायणामध्ये हा धूमकेतू त्या वेळेला पडलेला नसून त्याच्या आधीचा आहे. परंतु या सगळ्या घटना कथारूपाने त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. ही एक नैसर्गिक घटना आहे. कुठलाही मानव निर्मित समाज या मानवाचा समाज त्यावेळेचा, आता तर नाहीच, एवढा मोठा पूल समुद्रात भरून करणं जरा अवघडच आहे. त्यावेळेला अवघड आहे. हल्ली आता आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे आपण हे एवढं करू शकतो. त्या काळामध्ये हे करणं शक्य आहे. हे सगळं याच्याशी मिळतं जुळतं आहे. आणि म्हणून ही माझी कल्पना आहे की रामसेतू म्हणजे दुसरं काही नसून हनुमान नावाचा धूमकेतू आहे, अशी माझी कल्पना आहे. हे त्याच्यातलं एक कल्पना चित्र आहे. त्याचं वर्ण आकाशातनं घेतलेले कॅमेऱ्याने घेतलेलं हे चित्र आहे, कॅमेऱ्यातनं झालेला हा त्याचा फोटो आहे. हा त्याच्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता नुकतीच आपल्याकडे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि सेंट्रल ऍडवायझरी बोर्ड आर्किओलॉजी यांनी आत्ता या वर्षी या रामसेतूचं पूर्ण संशोधन करण्याचा प्रकल्प हातात घेतलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काही वरचे दगड, त्याच्यानंतर खालचे आणि त्याच्या अगदी बॉटम मधले दगड याचा अभ्यास आता सुरू केलेला आहे. न जाणो याच्यात काय सापडेल, धूमकेतूचे अवशेष सापडतात तर आणखीन काही खरोखरच मारुतीने दगड टाकून रामाचं नाव टाकून टाकलेले आहेत आपल्याला कालांतराने कळेलच. पण ही कल्पना आजपर्यंत कुठे केल्याचं माझ्या वाचनात नाही. मी काही उपनिषदातले पुरावे काही बघितले, गुगलवरती काही बघितले, त्याच्यानंतर काही पुराणांमध्ये उल्लेख आहेत. म्हणजे प्राचीन भारतातले धूमकेतू असेही काही पेपर्स आहेत. पण हा हनुमान नावाचा धूमकेतू असावा किंवा रामसेतू म्हणजे धूमकेतू असावा अशी कल्पना आजपर्यंत माझ्या वाचनात नाही. म्हणून मी ती प्रकर्षाने आज तुमच्यासमोर मांडली. या लेखाचा उद्देश किंवा भाषणाचा उद्देश एवढाच आहे की आपण जी काय स्तोत्र, जे काय उल्लेख, ज्या काही पौराणिक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो त्या भाकड आहेत असं न समजता त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघावं, हा खरं तर माझा मूळचा उद्देश. कोणत्याही गोष्टीकडे, ज्ञानाकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. नुसतं ज्ञान असून चालत नाही, त्याला विज्ञान असायलाच लागतं. एखादी गोष्ट मला माहिती आहे नुसती असं म्हणून चालत नाही, त्याचं विज्ञान, त्याचं काहीतरी काम करायला पाहिजे, त्याचा उपयोग झाला तर त्या विज्ञानाचा उपयोग. आणि विज्ञान हे ज्ञानाशिवाय होत नाही. म्हणून ही सगळी विचार शृंखला या इथे येते. एवढं बोलून मी आजचा हा प्रोग्राम माझा संपवतो. एक्सलंट नरेंद्रजी. बरं, याच्यामध्ये आता हे शेअरिंग स्टॉप कसं करायचंय? हा, एक मिनिट. खालीच असेल शेअर स्क्रीन. आणि इथे दिसतंय शेअर स्क्रीन, ती क्लिक करा. हा, स्टॉप शेअर. हा बरोबर, स्टॉप शेअर झालं. येस. नरेंद्रजी, फार सुंदर तुम्ही सांगितलं. म्हणजे मला तर बरेच याच्यावर प्रश्न आहेत. म्हणजे ऑफकोर्स आता तुम्ही पण जे काही हे मिळवलं, राईट, नॉलेज मिळवलं, दिस वॉज ऑल बेस्ड ऑन द अनालिसिस, राईट. तुम्ही बऱ्याच गोष्टी चाळल्या असतील, बऱ्याच गोष्टी ऑब्झर्वेशन, राईट. जे काही संदर्भ तुम्हाला मिळाले असतील, राईट, हे संदर्भ पिकअप करून प्रॉपर ऑब्झर्वेशन हे करून म्हणजे याचा संबंध याच्याशी कसा जोडवता येईल, राईट. याला आता या मागच्या याच्यामध्ये म्हणजे ड्युरिंग मला आता कोरोना झाला होता, तर त्यावेळेस मी 14 दिवस क्वारंटाईन होतो. आणि या 14 दिवसामध्ये मी 45 सिरियल्स बघितले, म्हणजे याचे भारत एक खोजचे. तर याच्यामध्ये अतिशय म्हणजे हे जे काही मायथॉलॉजिकल गोष्टी लिहिलेल्या आहे, याचं कसं म्हणजे जसं तुम्ही म्हटलंय की अगोदर काही प्रिंटिंग
ते काही व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळे हे मुखोद्गतच या माणसाकडून दुसऱ्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे असं ते ट्रान्सफर होत गेलेलं. हो आणि जेव्हा ते होतं तर त्यावेळेस ऑफकोर्स याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, असं अनेक वर्षांपासून. आणि तिथे काही एक एक व्यक्ती नव्हता, इथे अनेक व्यक्तींना सांगत गेले. आणि हो आपण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी ज्या ट्विस्ट पण झालेल्या असतात, त्या हम्म. एक्झॅक्ट गोष्टी आपल्याला बहुधा आपल्यापर्यंत येईपर्यंत त्या काही वेगळ्या याच्यात असतात. हो राईट, वी आर टॉकिंग अबाउट ऑलमोस्ट 2000 इयर्स, राईट. जेव्हा रामायण घडलं असेल तर त्यापासून जवळपास आय थिंक बहुधा हे रामायण जवळ 7,000 वर्ष जातात. अच्छा 7 2000 नाही, अच्छा 7,000 वर्ष. 7,000 वर्षांपूर्वी. हा. राईट. याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व ट्विस्ट होत आपल्याकडे आलेल्या असतात. ऑफकोर्स त्याचा संबंध आणि संदर्भ लावणे हे फार जिकिरीचं काम आहे. याच्यासाठी हो. तुमच्यासारखेच अनालिटिकल माझ्यासारखे नाही, मी तुमच्यासारखाच आहे. मी हे सगळं वाचतो. लोकमान्य टिळक याच्यातले थोर होते, त्यांची पुस्तकं मी वाचली, आर्क्टिक होम आणि ओरायन. हे दोन्ही पुस्तकं मी अनेक वेळेला वाचताना मी कंटिन्युअस वाचत असतो. दरवेळेला मला नवीन काहीतरी सापडतं त्याच्यात. हो. हिने 96 ला जो उल्लेख केला हेल बॉब नावाचा तो कॉमेट आला हो. होता, तेव्हा आम्ही US ला होतो. हा. आणि त्या अॅरिझोनाच्या बॉर्डरला एक मोठी ऑब्झर्वेटरी आहे. हो तिकडे कुठल्या तरी एका प्लॅनेटचा शोध लागलाय, कारण त्यांच्याकडे मोठी टेलिस्कोप आहे मोठी. आणि ते आम्ही दर शनिवार रविवार तिकडे जायचो रात्री. एक हा. टीम तयार केली होती आणि त्या हेल बॉबचा ऑब्झर्वेशन थोडंफार करायला स्टडी करायला. हा. रात्री तो असा म्हणजे रात्री तो चमकायचा. आणि म्हणजे आता मला त्याचा संदर्भ लागतोय हा. की जर मारुतीने जर उडी मारली असेल म्हणजे पृथ्वीवरून हा. सूर्याकडे, तर तो हा. आडवा असताना कसा दिसेल. हा. तर तो सांगतो. टेलिस्कोपवरून आम्ही बघायचो तेव्हा त्याची शेपटी थोडीशी निळसर होती आणि हा. गाभा थोडासा असा शेंद्री सोनेरी दिसत होता. मग हा. तेव्हा काय आमच्या लक्षात नाही आलं, पण आता तुम्ही हा. बोलल्यामुळे ते सगळ्या मेमरीज जागा झाल्या. आणि हा. जवळ आम्ही 15 ते 20 दिवस त्या कॉमेटचा आम्ही स्टडी करत होतो. हेल बॉब नावाचा कॉमेट येऊन हो गेला. हो हो. तर एकदम ते माझ्या डोक्यामध्ये आलं आणि एकदम त्या 96 याच्यामध्ये मी काळामध्ये पोहोचलो. म्हणजे हो. थँक्स टू त्याच्यात यू. काही वेळेला काय होतं की आपली बघण्याची दिशा जी असते, म्हणजे धूमकेतूची दिशा, शेपटीची, ही आकाशातली जी काय असते ती, आता बघा तुम्हाला या इथे आत्ता काय दिसतंय, स्पॉटच दिसतोय ना. हा धूमकेतू आहे, हा स्पॉट दिसतोय, पण त्याची दिशा जर अशी असेल तर तुम्हाला हेडही दिसेल आणि कम्प्लीट टेल दिसेल. म्हणजे तो कोणत्या आडवा अँगलनी असा दिसत आहे, होता मला आठवत. हा, तो कोणत्या अँगलनी आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी ठरतात. बरोबर. आपल्याला तो कसा दिसतोय, असा दिसत असेल तर धूमकेतू मोठा असेल, पण शेपटी बघायचा आनंद नाही मिळत मग आपल्याला त्याच्यात. हा प्रॉब्लेम. आम्ही जो बघितला तो असा आडवा होता. म्हणजे आता जर हा. संदर्भ लागला तुमच्या बोलण्यावर हा. की मारुतीने जर तो डोंगर असा हातात धरून तो आडवा आपण जर आता महाभारत Yes. बघितलंय, हा. म्हणजे मारुती असं जाताना, तर तो हो. थोडाफार त्या टाईपचा दिसत होता असं तसाच आता मला जाणवतंय. तुम्ही जो आता संदर्भ लावलात म्हणजे अर्थात हो तेव्हा काय म्हणजे लक्षात नाही आलं की असं काय असू शकतं. हो. पण हनुमान हे कॅरेक्टर म्हणा, देव म्हणा, प्रचंड माझ्या आवडीचं आहे. म्हणजे हो. फॅसिनेटिंग. आणि आता हा वेगळाच एक काय म्हणतात डायमेन्शन मला त्या त्याच्यामुळे मिळालं. हनुमानाच्या तुमच्या श्रद्धा तशाच ठेवा, श्रद्धा आणि भावनांना धक्का लावून देऊ नका. श्रद्धा म्हणजे हनुमान हे जे कॅरेक्टर आहे हा. रामायणातलं ते अतिशय फॅसिनेटिंग आहे माझ्यासाठी तरी. हो, पण देव माना नका मानू हे प्रत्येकावरती आहे, पण इट्स वन ऑफ द अतिशय काय म्हणतात या गोष्टींकडे आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर आपल्या श्रद्धा आणखीन सशक्त होतात. या सशक्त होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पाहायचंय. नुसत्या टाळ वाजवून आरत्या करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. या दृष्टिकोनातून बघा, श्रद्धा सुद्धा सशक्त होतील. जर हनुमान मारुती आरती कोणी लिहिली आहे म्हणजे रामदासांनी. रामदासांचं आहे ते. हा, इव्हन ती आरती जी आहे 17 उड्डाणे त्याचंही बघा ना वर्णन सगळं हेच आहे. सेम शेवटी तो रामदासाला शक्तीचा शोध लागला असंच लिहिलंय त्याच्यात. असं हे रुद्र भयानक असं सगळं आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत किंवा हे सायन्स जे आहे, हे सायन्स ज्या वेळेला कथारूपाने किंवा कुठलीही गोष्ट कथारूपाने येते त्यावेळेला ती वर्षानुवर्ष, हजारो वर्ष, आज रामायण महाभारत टिकले कथारूपाने लिहिलं म्हणून आहे.
आज मला सांगा, शिवाजी महाराजांचे जे काही चरित्र आहे, हे इतिहासाची पुस्तकं आज कोणाला आठवत आहेत शाळेतली, सांगा बरं. पण बाबासाहेबांनी जे राजा शिवछत्रपती ही कथारूपाने ज्यावेळेला लिहिलं, म्हणून आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. आपल्याला खोटा नाही येतो. पण शिवाजी महाराज म्हणाले आऊसाहेब मी वगैरे असं काय, असे संवाद नव्हते. पण ते खोटं नाही, इतिहास त्याच्यामध्ये आहे, भूगोल त्याच्यामध्ये खरा आहे. आणि या कथारूपाने आल्यामुळे ते टिकलेलं आहे. तशी या सगळ्या कथा आहेत, भाकड कथा नाहीयेत, पुराण कथा आहेत. या पुराण म्हणजे पूर म्हणजे पूर्वीच्या, आणि या कथा आहेत. या दृष्टीनेच त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे त्याचा. मी अभ्यास फारसा करत नाही, मी वाचतो. मी वाचन माझं सतत आणि चिंतन चालू असतं. अभ्यास करण्या इतकं वेळ आणखी आता या व्यवस्थेतनं नाही मिळत. त्याच्यासाठी सगळं बाकीचं सोडून तुम्ही करायला वाचून पाहिजे. त्याचा जो संदर्भ लावता किंवा त्याचा अर्थ लावतात ते फार अमेझिंग आहे. म्हणजे एवढं आमच्या डोक्यात येत नाही की असं काही असू शकेल. आणि फक्त वाचतो नाही, आणि म्हणूनच ते म्हटलं की त्या तिरकच बघायचं सगळीकडे. असं एकदा सवय लागली की येतं, सरळ बघायचंच नाही. अशा आणखीन विषय आहेत बरं का. पुढच्या वेळेला मी आणखीन काही वेगळे विषय घेऊन येईन. खूप वेगवेगळ्या विषयावरती मी लिहितो. आणि जे लिहितो त्याच्या आधी, हे करण्याआधी हे पुस्तक केलंय बरं का मी कम्प्लीट. हे मी पुस्तिका लिहून काढलेली आहे. आणि ही पुस्तिका लिहायच्या आधी माझी 100 पाने आधी लिहून झालेली आहेत अभ्यासातली. त्याचं हे ऍव्हरेज करून मी यायची केलंय. आणि मग श्रीकांत म्हणला म्हणून मग ते पीपीटी मध्ये कन्वर्ट करायला लागलं. नाही तर आपल्या समोरासमोरच आपल्याला या गोष्टी आणखीन वेगळ्या गोष्टी काही बोलता येते. माझ्या घरी एक टेलिस्कोप आहे, 300X चा एक टेलिस्कोप आहे. काही वेळेला आम्ही त्याच्यातनं चालू असतात. पूर्वीपासून आहे, आवड आहे. आणि त्याचा संदर्भ लागतो. कारण मी बऱ्याच म्हणजे अमेरिका किंवा युरोप बऱ्याच देशात मी फिरलो. तर आपली जी संस्कृती आहे ती आपल्यापेक्षा त्या लोकांना जास्ती माहिती आहे. म्हणजे अशी काही मला संदर्भ तिकडे मिळाले की तिथल्या लोकांना मी भेटल्यानंतर आपल्या पुराणातल्या किंवा आपल्या संस्कृत मधल्या गोष्टी तिकडे जास्ती लोकांना माहित आहेत. म्हणजे आपल्याला तर काहीच माहित नाही. म्हणजे आपल्या नंतरची जनरेशन जी आहे मुलांची, त्यांना तर काहीच कल्पना नाही याची. त्याची कल्पना यावी आणि त्याला बत्ती लागावी म्हणूनच मी सांगतोय. आणि मराठीत सांगतोय. मध्ये इंग्लिशमध्ये काय पुस्तकं माझ्याकडे, माझ्या लायब्ररीत याच्यावरची पुस्तकं पण आहेत. खगोलशास्त्राची बरीच पुस्तकं आहेत, इंग्लिश आहेत. नारळीकरांचं मराठीतलं पुस्तक आहे. ते सुंदर अभ्यास चालूच असतो. तुमच्यापैकी कोणी आता रिटायरमेंटला जर आलेले असतील ना, तर असे माझा एक प्रेमाचा सल्ला आहे की तुम्ही खगोलशास्त्राकडे वळा. आणि ज्योतिर्विद्या परिसंस्था जी आहे टिळक स्मारक मंदिरच्या तिथे खाली त्यांची एक रूम आहे, त्याची मेंबरशिप घेऊन टाका. अत्यंत निग्लिजिबल अशी, म्हणजे एवढी कमी वर्गणी असलेली कुठलीही संस्था तर भारतात नाही, इतकी कमी वर्गणी आहे त्याची. आणि तिथे खगोलशास्त्राचा सगळा अभ्यास, ज्योतिर्विद्या परिसंस्था. तिथे आयुकातले लोक शिकवायला येतात लेक्चर. आयुकातली कशाला, जगातली थोर शास्त्रज्ञ तिथे लेक्चर द्यायला येतात. सध्या आता लेक्चर चालू आहेत, ट्रेनिंग चालू आहेत सध्या. मी आहे त्याचा मेंबर अनेक वर्षापासून. आणि तिथे मी माझं काही दिवसांनी ट्रेनिंग पण घेतलेलं आहे. फार मस्त आहे आणि अतिशय कमी कॉस्ट मध्ये, म्हणजे इट इज ऑलमोस्ट फ्री. अगदी ऍब्सोल्युटली. धन्यवाद नरेंद्रजी. मी आमच्या उर्मिला दीक्षित यांना फॉर्मल वोट ऑफ थँक्स द्यायला विनंती करतो. थँक्यू राहुल. नरेंद्रजी, अतिशय सुंदर असं तुम्ही जे आता काय कंपॅरिझन आपण म्हणूया की मारुती आणि धूमकेतू एवढे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत, पण त्याच्यातली सिमिलॅरिटी. आणि जेव्हा ते पहिल्यांदा चित्र बघितलं मारुती सूर्याकडे झेपावताना, तेव्हाच ते धूमकेतू आणि हे एकदम स्ट्राईक झालं ते की ह्याच्यात आहे. दुसरं भीमरूपी, मला वाटतं आपण अनेक जण पाठ होतं लहानपणापासून, पण त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा आज मला खऱ्या रूपाने अर्थाने कळला. आणि खूप वेगळी हे दिली. म्हणजे तुम्ही धूमकेतू विषयी पण खूप सांगितलं. आणि पौराणिक ह्याचा, म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की कदाचित कुठेतरी बेस वाल्मिकींनी घेऊनच ते संबंध रचलं आहे. सो खूप छान, धन्यवाद. मला वाटतं सगळ्यांनाच आपल्याला आवडलंय. आणि पुढेही जर तुम्ही असं काही वेगळे कन्सेप्ट सांगितले तर आम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. धन्यवाद नरेंद्रजी. येस. मित्रांनो, आता
ते केव्हा असेल त्यावेळेला सांगा. आणखीन काय नवीन असेल तर मी तशाही गप्पा मारायला येऊ शकतो. नॉट नेसेसरीली असं काही वेगळं. नाही श्रीकांत, आपल्याला खरंच यांच्यासोबत म्हणजे अनेक, कारण आता काय आहे की आपण जेव्हा याच्या संदर्भात जेव्हा आपण मीटिंगचा विषय ठरवतो, आपल्याला पर्टिक्युलर टॉपिक वरच ते बोलावं लागतं, राईट? म्हणजे बरोबर. विषयांतर होऊन चालत नाही, आणि विषयांतर केलं तर बहुधा त्यांना आपल्याला म्हणजे असा भरपूर तासांचा अवधी द्यावा लागेल, जे शक्य नाही ऑनलाईन याच्यामध्ये. पण आपण अशा इन्फॉर्मल गप्पा मारायला हो. त्यांच्या कधीही आपण भेटू शकतो. हो, म्हणजे हो. पर्टिक्युलरली आपण मीटिंग वगैरे घेतो, राईट? हो. किंवा ज्यांना इंटरेस्ट असेल, कारण ही इज मोर ऑफ अ म्हणजे सायंटिफिक त्यांचा हे जास्त आहे, अप्रोच जास्त आहे. बरोबर. आणि त्यांना इंटरेस्ट आहे तर आपण त्यांच्यासोबत अशा इन्फॉर्मल गप्पा मारायला कधी शनिवार, रविवार किंवा सकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस नक्कीच. डेफिनेटली भेटायला पाहिजे. ओके, नक्की. म्हणजे नक्की, खूप मजा येईल. नरेंद्रचं नॉलेज इतकं आहे की आम्ही शाळेतले जेव्हा सगळे भेटतो तेव्हा त्यांना आम्ही स्वामी, नरेंद्र स्वामी अशीच पदवी त्यांना दिली. पण त्याच्या इतकं नॉलेज कोणालाच नाहीये. करू नका विवेकानंद वगैरे. बाय द वे, फक्त सायंटिफिक नाही, सध्या मी बिहेव्हिअरल ट्रेनिंग वरती एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये लेक्चर्स घेतोय. वर्षभर माझा चालणारा हे आहे, चेंज द माइंडसेट्स इन दिस पर्टिक्युलर कोविड सिच्युएशन. जे काही डिझास्टर चाललेलं आहे, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, तर ह्या सगळ्या स्ट्रीमलाईन करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये माझे सध्या लेक्चर्स चालू आहेत. तर नक्कीच करू आपण तसं, राहुल. हो हो, डेफिनेटली. येस, ओके, धन्यवाद. आम्ही जरा क्लब लेवलवर गप्पा मारतो. येस, राईट. बाय. बाय. मित्रांनो, आता मागच्या आठवड्याच्या थोड्या डेव्हलपमेंट तुम्हाला सांगायच्या राहिल्या, की जे आपण जनकल्याणला आपला प्रोजेक्ट अप्रूव्ह झालाय, आणि जनकल्याणला जी आपण, तर या बस साठी आपल्याला फर्स्ट लेवल फंडिंग आपल्याला अप्रूव्ह झालेलं आहे, आणि ते फंडिंग आपल्या अकाउंटमध्ये, ट्रस्टच्या अकाउंटमध्ये ते जमा झालं आहे. आणि या बसच्या प्रोक्युरमेंटसाठी